पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाही टिकविण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून सध्या सुरू आहे। यात कोणी एकच पक्ष नाही तर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही घराणेशाही चालवण्यासाठी आपल्या इच्छुक उमेदवारांचं कोडकौतुक सध्या सुरू आहे। यात शिवसेनेचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा विश्वजित बारणे हाही निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे। राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हाही निवडणूक लढविण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे हाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। महाराष्ट्र विधान परिषदेच्या भाजपाच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप खापरे हा सुद्धा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे। विधान परिषदेचे भाजपाचे दुसरे आमदार अमित गोरखे यांच्या मातोश्री अनुराधा गोरखे याही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम हा देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे। माजी नगरसेवक संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषाताई संजोग वाघेरे याही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। नेत्यांनी जर घराणेशाही चालवली तर मग प्रामाणिकपणे पक्षाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत काही सतरंजाच उचलायच्या का हा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। या घराणेशाहीवरती तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आपला आवाज न्यूज नेटवर्कला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। इन्स्टा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।